नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा सोलापूर येथील 10 खास पर्यटन स्थळांची सफर करणार आहोत। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया। नंबर 10, कमलाभवानी मंदिर, करमाळा। करमाळा तालुक्यातील हे मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठापैकी एक मानले जाते। माता कमलाभवानी हिला करमाळ्याची ग्रामदेवता मानले जाते आणि दरवर्षी हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात। या मंदिराचा इतिहास जवळपास 350 ते 400 वर्षापूर्वीचा सांगितला जातो। करमाळा हे ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे, कारण येथे अनेक राजे, महाराजे आणि संतांनी देवीची आराधना केली आहे। मंदिर दगडी बांधकामाचे असून त्याची रचना प्राचीन काळातील कलाकौशल्य दाखवते। नंबर 9, सिद्धेश्वर वनस्पती अभयारण्य। सिद्धेश्वर वनस्पती अभयारण्य सोलापूर शहराच्या जवळ आहे व अभयारण्य प्रामुख्याने वनस्पती संरक्षणासाठी ओळखले जाते। येथे अनेक दुर्मिळ व औषधी वनस्पती आढळतात। काही वनस्पती प्रजाती तर फक्त या ठिकाणीच पाहायला मिळतात। हिरवाईने नटलेले हे अभयारण्य संशोधन, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे। नंबर 8, मंगळवेढा। मंगळवेढा किल्ला हा मंगळवेढा तालुक्यात स्थित असून प्राचीन काळात याला सामरिक महत्त्व होते। किल्ल्याच्या आजूबाजूला दगडी तटबंदी, बुरुज आणि जुन्या वास्तूचे अवशेष दिसतात। किल्ल्याच्या परिसरात संत परंपरेशी निगडीत अनेक ऐतिहासिक स्थळेही पाहायला मिळतात। म्हणूनच मंगळवेढा हा भाग इतिहासासोबत आध्यात्मिक दृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो। नंबर 7, उज्जनी धरण। उज्जनी धरण सोलापूर जिल्ह्यातील मांडा तालुक्यात भीमा नदीवर उभारले आहे। पुण्यापासून साधारण 100 किलोमीटर आणि सोलापूरपासून 105 किलोमीटर अंतरावर आहे। हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे। धरणाचा विस्तीर्ण जलाशय दूरवर पसरलेला दिसतो। पावसाळ्यात हे दृश्य आणखीन अप्रतिम दिसते। नंबर 6, सिद्धेश्वर मंदिर। सोलापूरचे सर्वात प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ म्हणजे सिद्धेश्वर मंदिर। हे मंदिर सिद्धेश्वर तलावाच्या मध्यभागी वसलेले आहे। मंदिरात भगवान शिवाचे लिंग आणि संत सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आहे। भक्त दररोज येथे येऊन दर्शन घेतात आणि शांत वातावरणाचा अनुभवही घेतात। नंबर 5, माळढोक पक्षी अभयारण्य। हे अभयारण्य सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे। 1979 साली हे स्थापन झाले आणि याचा उद्देश आहे दुर्मिळ व नामशेष होत असलेल्या माळढोक पक्षाचे संरक्षण। माळढोक हा 1 मीटरपेक्षा उंच, मोठा व जड पंख असलेला पक्षी आहे। तो गवताळ प्रदेशात माळरानावर आणि शेतीच्या पिकामध्ये आढळतो। महाराष्ट्राचा राज्य पक्षी असल्याने याचे विशेष महत्त्व आहे। येथे फक्त माळढोकच नाही तर चिकार, हरण, लांडगे तसेच तितर, बटर यासारखे अनेक पक्षी व प्राणीही आढळतात। निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण खरोखरच स्वर्ग आहे। महाराष्ट्राच्या निसर्गरम्य वारशाचा भाग म्हणजे माळढोक पक्षी अभयारण्य होय। नंबर 4, कंबर तलाव। सोलापूर शहराच्या हृदयात वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे कंबर तलाव। हा तलाव इसवी सन 12व्या शतकात बांधला गेला असून सुरुवातीला पाणी पुरवठा आणि सिंचनासाठी वापरला जात असे। कंबर नावाच्या सरदारामुळे याला कंबर तलाव हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते। सकाळ संध्याकाळ निसर्ग अनुभवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे। पक्ष्यांची चिवचिव, थंड वारा आणि शांत परिसर हे तलावाचे सौंदर्य अधिकच खुलवतात। सोलापूरकरांसाठीच नाही तर पर्यटकांसाठीही हे ठिकाण आकर्षण ठरते। नंबर 3, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय। महात्मा गांधी प्राणी संग्रहालय जे शैक्षणिक व मनोरंजक दृष्ट्या खूप महत्त्वाचे ठिकाण आहे। येथे भारतातील आणि परदेशातील विविध प्राण्यांचे नमुने पाहायला मिळतात। शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी येथे येऊन प्राणी जीवनाबद्दल माहिती घेतात। संग्रहालयाचा उद्देश प्राणी जीवनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा आहे। नंबर 2, हिप्परंगा तलाव। हिप्परंगा तलाव सोलापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। हा तलाव निसर्गरम्य आणि शांत परिसरात आहे।
तलावाच्या भोवती हिरवळ व वनस्पतीचा समृद्ध परिसर आहे. पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. स्थानिक लोकांसाठी हा तलाव सिंचन आणि पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच पर्यटकांसाठी हा सुंदर आणि शांत निवासस्थान ठरतो. नंबर 1. पंढरपूर विठ्ठल मंदिर. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. इथे भगवान विठ्ठल म्हणजेच विठोबा व त्याच्या पत्नी माता रुक्मिणी यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबा हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो आणि त्यांना वारकऱ्यांचा देव म्हणून विशेष मान आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा इतिहास साधारण 800 वर्षांहूनही जुना आहे. इथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव व संत चोखामेळा यासारख्या महान संतांनी विठोबाची अखंड भक्ती केली. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. तर मित्रांनो, हे आहेत सोलापूर जिल्ह्यातील 10 खास पर्यटन स्थळे. तुम्हाला यापैकी कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.